Cancer Healer Center, a new beginning. जम्मू काश्मीरमध्ये सैन्याकडून 33 ठिकाणी सर्च ऑपरेशन. पहलगाम हल्ल्यानंतर सैन्याकडून दहशतवाद्यांचा शोध. सीमेवरील 3 पर्यटन स्थळे बंद. पहलगाममधील हल्लेखोरांचं लोकेशन लष्कराने 5 दिवसात 2 वेळा शोधून काढलं. दोन्ही वेळा दहशतवादी दाट जंगलांमधून पळाले. काश्मीरच्या जंगलामध्ये दहशतवाद्यांचा शोध सुरू. सूत्रांची माहिती. भारतीय सैन्याच्या त्रिशक्ती कॉर्प्स कडून व्हिडिओ रिलीज. भारतीय सैन्याची ताकद दाखवत पाकिस्तानला इशारा. पहलगाम हल्ल्यानंतर भारत कारवाई करण्याच्या शक्यतेने पाकिस्तान घाबरला. भारतासोबत युद्ध न झालेलं बरं. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा सल्ला. लष्कर प्रमुखांच्या भेटीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि पंतप्रधान मोदींमध्ये अर्धा तास बैठक. भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर चर्चा. काश्मीर खोऱ्यामधील परिस्थितीचाही आढावा. पहलगाम हल्ल्यासाठी ड्रोनचा वापर होणार होता, पण गर्दीमुळे ड्रोन वापरण्याचा निर्णय रद्द. एनआयए तपासातून माहिती. पाकमधील 10 व्यक्ती 6 दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचंही समोर. बैसारन व्हॅलीमधील हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी चीनी बनावटीचा सॅटेलाइट फोन वापरला. पाकिस्तानमधूनच फोनची भारतामध्ये तस्करी झाल्याचा एनआयएला संशय. पाकिस्तानमधून महाराष्ट्रामध्ये आलेल्या नागरिकांचा ट्रॅकिंग सुरू. जे केंद्राच्या आदेशात बसतील ते बाहेर जाणारच. मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट. माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरच्या युट्यूब चॅनलसह 16 पाकिस्तानी युट्यूब चॅनल्स भारतामध्ये बॅन. समा टीव्ही, बोल न्यूज, जिओ न्यूजवर देखील भारतात बंदी. पहलगाममध्ये स्वतःच हल्ला करून भारताचा पाकिस्तानकडे बोट. अतिरेक्यांनी 1 तास हल्ला केला, पण भारतीय लष्कर काहीच करू शकलं नाही. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी पुन्हा एकदा बरळला. पाकिस्तान भारतापेक्षा अर्धा तास नाही तर 30 वर्ष मागे. पाकिस्तानी नेत्यांनी उगाच भारताला धमक्या देऊ नयेत. एमआयएम प्रमुख असरुद्दीन ओवैसी संतापले. लग्न करून भारतामध्ये आलेल्या 5 लाखांपेक्षा जास्त पाकिस्तानी मुलींना अद्याप भारताचं नागरिकत्व नाही. आत घुसलेल्या या शत्रूंसोबत लढायचं कसं? भाजप खासदार निशिकांत दुबे यांची पोस्ट. सरकारने हल्ल्याची जबाबदारी घ्यावी. विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. सरकार कारवाई करेल त्याला पाठिंबा. वादानंतर वडेट्टीवारांची सारवासारव. तर पहलगामच्या पीडित कुटुंबाच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम. फडणवीसांची वडेट्टीवार यांच्यावर टीका. पाकिस्तानच्या गिलगिटमध्ये सरकार विरोधात निदर्शनं. बाल्टिस्तानच्या जमीन, पर्वत आणि खनिज संसाधनांवर बेकायदेशीर नियंत्रणाच्या विरोधात नागरिकांमध्ये पाक सरकार विरोधात असंतोष. पाकिस्तानी सैन्यामध्ये मोठा असंतोष. पाकिस्तानी लष्करातील जवळपास 1200 सैनिकांचा राजीनामा. पाकिस्तानी लष्करात सध्या भीतीचं वातावरण. एल्फिन्स्टन पुलाच्या परिसरातील 19 इमारतींचा MMRDA क्लस्टरमध्ये पुनर्विकास करणार. 2 बाधित इमारतींमधील रहिवाशांचं तात्पुरतं कुर्ल्यामधल्या संक्रमण शिबिरात स्थलांतरण करणार. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये निर्णय. Cancer Healer Center, a new beginning.